नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आजचा आपला एक विषय आहे की इथं महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी मिळू शकते का, किंवा मिळेल, किंवा सरकारना ती परमिशन देता येईल का. हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि शेअर करा की वाहतूक व्यवस्थेत काय बदल होऊ शकतात किंवा शासनाला काय करता येऊ शकेल. जशी रिक्षा टॅक्सीला 3 प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते, तशी 4 सीटनं टॅक्सीला दिली जाते. शिवाय पर्यटक परवाने हे अनेक प्रकारचे असतात. पर्यटक परवाने म्हणजे एका प्राधिकरणातून दुसऱ्या प्राधिकरणात चालवण्यासाठी एक बेकारी कमी व्हावी, म्हणजे पर्यटकांच्यासाठी पर्यटन करण्यासाठी हे परवाने दिलेले असतात. परंतु ज्या प्राधिकरणात हद्दीत, समजा मुंबईत जर तो परवाना दिला असेल, टी परमिट त्याला आपण म्हणतो, तेच पर्यटक परवाना, तर त्याला मुंबईत कुठेही धंदा करता येत नाही. पण त्याला जर मुंबईतून एखादे प्रवासी पर्यटक असतील, समजा मुंबईच्या बाहेर ठाणा, कल्याण, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा देशात कुठेही, म्हणजे हे परमिट महाराष्ट्रापुरतं असतं. पण राज्याच्या बाहेर जाण्याचं म्हणलं तर त्यांना तिथून टॅक्स वगैरे हा भरावा लागतो आणि पुढची परमिशन घ्यावी लागते. बाँड्रीवरती ती कायद्यानं मिळते. तर असं बाईकना परमिशन देता येईल का आणि शासनाला काय नियम करता येईल का. तर बाईकना परमिशन अशी देता येणार नाही. काय राज्यात दिलेत का, तर गोव्यात दिलेले होत्या पूर्वी, पण आता तो प्रकार आता बाईकचा संपतच आलेला आहे. आणि ज्यावेळेला प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाते त्यावेळी प्रवाशांची सुरक्षता ही पाहिली जाते. त्याच्यामुळं महाराष्ट्रात कधीही बाईकला परमिशन देता येणार नाही. जसे रिक्षा टॅक्सी व्यवसाय करतात, ही बाईक ही सुरक्षेचं वाहन नाही प्रवासी वाहतूक करण्याचं. परंतु शासन असं करू शकतं, कारण महाराष्ट्रातून असे प्रस्ताव आलेले आहेत. आणि बेकायदेशीर हे ओला, कोला, उबेर हे काही बेकायदेशीरच आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांनासुद्धा अजून काही लायसन मिळाले नाहीत, पण त्यांनी लायसन्ससाठी अर्ज केलेले आहेत, कारण ह्या गाड्या वगैरे त्यांच्या कुणाच्याही नाहीत. परंतु मध्यंतरी हे काय ॲप चालू करून बेकायदेशीर बाईकनं असं काही त्यांनी ॲपवरती चाललेलं होतं. तर आम्ही सतत तक्रार केलेली होती, बऱ्याचशा बाईक बंद केलेल्या होत्या. शिवाय असा त्यांना धंदा करता येत नाही. आणि जर अशा कुठं बाईक जरी धंदा करत असतील प्रवासी वाहतूक, तर प्रत्येकानं तक्रार तुम्ही परिवहन आयुक्तांना करू शकता, मुख्यमंत्र्यांना करू शकता, मुख्य सचिवांना करू शकता. आणि आता तक्रार करणंसुद्धा सोपं झालेलं आहे की तुम्हाला मेलद्वारे सुद्धा तक्रार करायची आहे, पेपरलेसनं. त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा तक्रार करू शकता. जर अशा कुठल्या बाईक प्रवासी वाहतूक करत असतील तर मग त्यांच्यावरती कारवाईच्या बाईक बी जप्त होतील. कोण चालवत असेल ॲपवरती, तर असे मध्यंतरी बऱ्याचशा चिन्हे होते. न्यायालयाच्या बंधनामुळं पुन्हा जरा ते उघडकीस पडलं. पण हे कुठलंही सुरक्षित वाहन नाही, त्याच्यामुळं महाराष्ट्रात बाईकला अशी परमिशन देताच येणार नाही. परंतु अशी परमिशन देता येऊ शकेल. आणि असे अर्जही काही शासनाकडे आलेले होते. मला वाटते पुण्यातल्या 1-2 कंपन्यांनी अर्ज केलेले होते की आणि ती देता येईल परमिशन. परंतु आपण गावी जशी सायकलची दुकानं आहेत, तसे मोटरसायकल भाड्यानं द्यायची दुकानाला परमिशन देऊ शकेल सरकार. मग त्याच्यासाठी त्यांना लायसन द्यावं लागेल, त्यांची पॉईंट लागतील. पुन्हा त्यांना एक फंक्शन नियमित करावा लागेल की त्यांच्या बाईकची जबाबदारी किंवा त्यांनी कुणाला कशी भाड्याने द्यायची. पण परिवहन विभागाला लायसन देता येईल. आणि असली काहीतरी मला वाटते पुण्यातली 2 प्रकरणांचे अर्ज एक 10 वर्षापूर्वीसुद्धा आलेले होते, परंतु त्याला मान्यता कुठलीही दिलेली नाही, देता येणार नाही. पण सायकल दुकान ज्याला आपण म्हणतो, सायकल भाड्यानं देणं, पूर्वी कसं गावाला वगैरे होतं, ₹2 तास, ₹5 तास, किंवा दिवसभर, किंवा 15 दिवसासाठी. तर अशा बाईक भाड्यानं देऊ शकतील. म्हणजे तुम्हाला मग ते लायसन घ्यावं लागेल. आणि तुम्हाला आता समजा आता मला जर कुठं बाईकनं जायचं असेल आणि माझी बाईक नसेल, तर मी ती बाईक भाड्यानं घेऊ शकेन.
आणि मग त्यांचं नियम त्यांना करावा लागेल. तुम्ही बाबा दिवसा भाड्यानं किती देणार, 4 तासाची कशी देणार, पण मी बाईक पुन्हा देणार कुठं? आता समजा एखाद्याला बोरोलीवरून विरारला जायचं आहे. आता जाताना जरी मी बाईक भाड्यानं घेऊन गेलो तर मला ती बाईक मी सोडणार कुठं? म्हणजे ह्यांचे पॉईंट त्यांना द्यावे लागतील की बाबा आमच्या इथनं तुम्ही बाईक भाड्यानं नेणार म्हटल्यावर आमचं सेंटर तिथं आहे. म्हणजे त्याला ते साखळी करावी लागेल त्यांना की बाबा मला विरारला गेल्यानंतर मी काय बाईक द्यायला इकडे येणार आहे का? नाही, मी इथून तुमची बाईकचं भाडं देतो आहे, तुमचा जो काही चार्जेस आहे ते देतो आहे, मी डिपॉझिट देतो आहे आणि मी तुमची बाईक जर विरारला तिथं सोडली तर मला तिथं माझी डिपॉझिट आणखीन खाली तुमचं काय रेंट आहे ते त्यांना द्यावं लागेल. अशा पद्धतीनं एक साखळी निर्माण होऊ शकते. आणि जर अशी साखळी निर्माण झाली महाराष्ट्रात तर ह्या बाईक घेणाऱ्यांच्यावरती सुद्धा निर्बंध येऊ शकतील. अशा बाईक जर भाड्यानं देणं हे चांगलंच आहे, असे काही नाही की रस्त्यावरती गरजू लोकच मग त्या बाईक घेतील. नाही तर इथं आता काय कचऱ्यागत बाईक कुठं पडल्यात, कुणालाच काय पत्ता नाही, कुणाच्या सडत पडतात, कुणाच्या आणतात आणि बाईक विक्रेतर काय लोन बी करून देतो, सगळंच करून देतो, असा लफडा आहे. परंतु शासन त्यांना देऊ शकतं, शासन लायसन देऊ शकेल. आणि जर असे इंटरेस्टेड असतील दुकान टाकणारे खरोखरच 100-1 बाईक जर त्यांनी वेगवेगळ्या क्वालिटीच्या घेतल्या रेंजच्या आणि बाबा माझी साखळी अशी आहे आणि जर तुम्ही प्रस्ताव योग्य रीतीनं दिला की आमच्या जिम्मेदारीवर आमचे ही ऑनलाईनला गाडी दिसेल की मी ही जबाबदारी भाड्यानं कुणाला द्यायची त्यांचीच. उद्या ह्यानं जर भाड्यानं दिली तो बाईक घेऊन आलाच नाही परत तर ती जबाबदारी कुठलीही परिवहन विभागाची राहणार नाही. परिवहन विभाग लायसन देऊ शकेल आणि त्याच्यासाठी मात्र एक मला वाटते 5 लाख रुपये फी काहीतरी ठेवावी लागेल आणि तसा नियम बी झालेला आहे एक. आता 5-5 लाख रुपये अशा प्रायव्हेट ऑपरेटरने भरलेले आहेत पण त्यांना अजून लायसन वगैरे कुणालाच दिलेलं नाही. हे मॅटर ओला, कोला, उबेर ह्यांनी 5-7 जणांनी केलेले आहेत अर्ज, कारण त्यांच्या ह्या गाड्याच नव्हेत. त्याच्यामुळं मोटर बाईकना दुकानासाठी शासन लायसन देऊ शकेल. अगदी जर तसे कोण इच्छुक असतील तर ते अर्जही करू शकतात. अर्ज करायला काही बनणार नाही, मग त्याच्यावर सर्वेक्षण होईल. मग आता ते बाईक्स लायसनसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा म्हटला तर मग तुम्ही कुठं करू शकशीला की आपण ज्या विभागात राहतो आणि आपण आपलं दुकान कुठं काढणार आहे तिथल्या तुमच्या RTOला. म्हणजे आता समजा कुणाला जर बोरोलीला दुकान काढायचं असेल 100 मोटरसायकली भाड्यानं द्यासाठी, जशा सायकल भाड्यानं देतो ही सगळी जबाबदारी त्याचीच आहे. मग त्याचे दुकान लागेल, गाड्या ठेवायला लागेल, त्याला वर्कशॉप लागावं लागेल, मग ते पार्टीला तो भाड्यानं कशी देणार, त्याला नियम करावे लागतील. आणखीन त्याचं काय आधार कार्ड वगैरे घ्यावं लागेल, तो राहतो कुठं, म्हणजे ती सर्वस्वी जबाबदारी ही त्याची राहील. किंवा काय त्या चालकानं गाडी चालवायला येते का नाही, किंवा काय त्यानं अपघात केला किंवा अपघात झाला, ह्या जबाबदाऱ्या ह्या दुकानदाराला घ्याव्या लागतील सर्व. आणि अशी लायसन मिळू शकतात. आणि मग अर्ज जर करायचं म्हणलं आपण, समजा कोण एखादं म्हणलं मलाच अर्ज करायचा आहे हा व्हिडिओ बघून, तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका, प्रत्येकाने शेअर करा. कारण आज मला एक कमेंट आलेली आहे की आजच्या व्हिडिओला एका कमेंट आलेली आहे की बाईकना मिळू शकतं का किंवा काय असं शासन कायद्यानुसार देऊ शकतो. असे अर्ज पुण्याचे 2-3 आलेलेही आहेत, 10 वर्षापूर्वीच आलेले आहेत आणि शासनानेही फेटाळलेले आहेत. पण जर तसं कोण इच्छुक असेल आणि पाठपुरावा जर केला अप्लाय करून की बाबा आहेत प्रत्यक्ष तुम्ही सर्वे करा, आमचं इथं ऑफिस आहे, माझ्याकडे 100 गाड्या आहेत, मी अशा रेंजनं देणार आहे की माझं हे ॲप आहे आणि ह्या माझ्या जबाबदारीवरती देतो, ही सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. म्हणजे नियम त्याला होतील, ज्या काय गाईडलाईन्स असतात त्या, आणि त्या पद्धतीनं लायसन त्याला मिळू शकेल. पण सायकलचं जसं दुकान आहे तसं भाड्यानं ह्या बाईक देऊ शकेल आणि शासन देऊ शकतो. परिवहन विभागाला हे अधिकार आहेत, परंतु परिवहन विभागाचं लायसन घ्यावं लागेल, अप्लाय करावं लागेल, त्यांचं ॲप लागेल एखादं. पण त्याला कुठंही प्रवासी वाहतुकीसाठी, म्हणजे बाईकनं जसं रिक्षानं हात देतो आहे असं त्याला कुठलंही प्रवाशाला घेऊन जाता येणार नाही. तशी प्रवासी वाहतुकीत परमिशनही मिळणार नाही. आणि महत्त्वाचं काय असते, प्रवाशांची सुरक्षता पाहिली जाते. आता समजा बस, ST बस आहे,
नगरपालिकांच्या परिवहन सेवा आहेत यांची सुरक्षा, प्रवाशांची सुरक्षा घेतली जाते. आता रिक्षा टॅक्सीसुद्धा ह्या व्यवसायात अंधाधुंदी झालेले, पण एखादा चांगला आता त्या व्यवसायातसुद्धा बदल होणार आहे, असं काही नाही. होऊ शकेल. रिक्षावाल्यांनी स्वीकारला पाहिजे बदल, की आता लेबर बोर्डाच्या माध्यमातून काही गोष्टी पुढं येतील, अशा एक 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 टप्प्याटप्प्यानं आणि सुधारणा होतील. हे मात्र निश्चित आहे. बाईकना सुद्धा लायसन देता येऊ शकतील, आणि पण भाडं न देण्यासाठी, म्हणजे जसं सायकलचं दुकान आहे तसं. आणि जर त्या दुकानदाराने एक प्रोजेक्ट असा केला, माझी साखळी आहे समजा पुण्यात जर कुणाला बाईकचं दुकान काढायचं असेल, त्यानं जर 5-6 पॉईंट दिले, समजा एखादा आपण पुणे शहरात मध्यभागी आहे, कुणाला कात्रजपर्यंत जायचं आहे, तर ती बाईक तो कात्रजला ठेवणार कुठं, की त्याला पुण्याला पुन्हा देता येणार आहे का तो? नाही. म्हणजे असे पॉईंट ठेवावे लागतील, एक 20 किलोमीटरवरती, 10 किलोमीटरवरती. बाबा तुम्ही घेतले तर माझं भाडं तेवढ्या रेंजचं हे तुम्ही बाईक माझ्या त्या दुकानात हे करा. मग ते ॲपवरती सुद्धा ते बाईक जमा केली जाईल, भाडं घेतलं जाईल, त्याला डिपॉझिट परत दिली जाईल. अशा गोष्टी ह्या होऊ शकते. शासन असं लायसन देऊ शकतं. जर कोण महाराष्ट्रातली इच्छुक असेल असं दुकान काढण्यासाठी, तुम्ही बिनधास्तपैकी अर्ज केला तर त्याच्यावरती शासन विचार विनिमय होईल आणि अशा बाईकना लायसन शासनाला देता येईल. परंतु तुम्हाला RTOकडं अर्ज करावा लागेल. परंतु असं महाराष्ट्रात एकही लायसन अजून दिलेलं नाही. परंतु परिवहन विभागाला हे मात्र देता येईल. परंतु तुम्ही जर म्हणशीला की मी बाईक घेईन आणि रिक्षासारखं एक पॅसेंजर घेऊन ठाण्याला जाईन, बोरिवलीला जाईन, अंधेरीला जाईन, असं कुठलीही परमिशन देता येणार नाही. कारण ह्याच्यात कुठलीही सुरक्षा प्रवाशांची नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ एखाद्या कमेंट आलेली होती आणि त्या कमेंटलाच आपण माहिती देत आहोत. तसं त्यांनी विनंती केलेली होती की जरा काय माहिती देऊ शकतील का. तर आपण निश्चित अजून 2-3 व्हिडिओ बनवू वेगवेगळ्या प्रकारनं, म्हणजे त्याच्यातून काय कायदे पुढे निष्पन्न होतात. आणि सायकलच्या दुकानासारखी महाराष्ट्रात बाईक दुकानं झाली पाहिजेत आणि शासनानंही परमिशन दिल्या पाहिजेत, नियम अटी करून. अगदी लायसन फीसुद्धा ठेवून जर व्यवस्थित कुणाचे असे रिपोर्ट असतील तर शासनालाही काहीही देण्यास हरकत नाही. परंतु त्या दुकानदाराची बाईकची सर्वस्वी जबाबदारी ही त्याचीच राहणार आहे. समजा त्यानं काय 50 बाईक घेतल्या, 100 बाईक घेतल्या, आता जो भाड्यानं बाईक घेणार तो वेगवेगळ्या क्वालिटीची घेणार. शिवाय जो दुकानदार भाड्यानं देणार त्या समोरच्याचं त्याला ग्राहकाचं त्याच्या फोटो ID वगैरे ह्या बऱ्याचशाच गोष्टी घ्याव्या लागणार आहेत. आणि त्याला मुळात गाडी चालवता येते का नाही ह्यासुद्धा त्याला तपासणी करून मग ती भाड्यानं देता येऊ शकते. आणि अशी लायसनसुद्धा मिळू शकतील. जर असं कोण महाराष्ट्रात इच्छुक असलं तरी शासनाकडं बिंदास ह्या धर्तीवरती अर्ज केला तर विचाराधीन सरकार तो अर्ज घेईल. अर्ज फेटाळणार नाही. परंतु निश्चित ते अर्ज राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निश्चित विचार विनिमय होऊ शकतो. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा. आज ज्यांनी कमेंट केली होती त्यांनी जरूर हा व्हिडिओ पहा. कदाचित त्यांना ह्या अशा बाईकच्या ह्याच्यात इंटरेस्ट असू शकतो तर करू शकतात. हे असं काही नाही, कोणीही करू शकतं 5-50 बाईक घेऊन आणि त्याला निश्चित परमिशन मिळू शकते. अजून महाराष्ट्रात असं कुठलंही लायसन दिलेलं नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.